आज दिवसभरात महाराष्ट्रात देशभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, पण आता जी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत ती थोडीशी वेगळी आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कोल्हापुरातल्या बंगल्यावरच्या हेलिपॅडवर पाहुण्यांचं हेलिकॉप्टर उतरलं, पण परतीच्या प्रवासात हेलिकॉप्टर सुरूच होईना। संजय पाटील यांनी मग कंपनीला फोन केला, पण मेकॅनिक पोहोचण्यासाठी 2 दिवस लागणार होते। मग पुढे काय झालं तुम्हीच पहा। इम्तियाज मोमीन यांच्या गॅरेजमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू होतं। पण तितक्यात काही मंडळी आली आणि हेलिकॉप्टर बंद पडलंय, जरा दुरुस्त कराल का अशी विचारणा केली। सुरुवातीला कोणीतरी थट्टा करत असेल असं वाटलं, पण नंतर डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निवासस्थानी इम्तियाज पोहोचले आणि समोर दिसलं ते भलं मोठं हेलिकॉप्टर। एक दिवशी काय झालं, इथं 2 माणसं आली आणि म्हणाली की आमचं हेलिकॉप्टर बंद पडलंय। आम्हाला वाटलं की आम्हाची चेष्टा करायला लागतात, म्हणून आम्ही मिस्त्री मला म्हटले की पाणी घेऊन जाऊया चला। आम्ही आणि मिस्त्री आम्ही गेलो आणि खरोखर बघितलं तर तिथं हेलिकॉप्टर बंद पडलेलं। बरं, याआधी कधीही हेलिकॉप्टर दुरुस्तच काय जवळून बघितलंही नव्हतं। तरीही इम्तियाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पायलटशी चर्चा केली आणि थेट हेलिकॉप्टर दुरुस्तीला हात घातला। आत गेल्यानंतर की खरंच ते बंद पडलेलं होतं, त्यांचं सर्किटला एक रस्ट आलतं, त्यांनी काढलेलं, पण ते न बसवता त्यांना ते चुकीचं बसवताना ते आतल्या पिना खराब म्हणजे वाकड्या झाल्या। वाकड्या झाल्यानंतर त्यांना बसत नव्हतं। मग आम्ही गेल्यानंतर बघून व्यवस्थित पिन सरळ करून बसून लॉक करून दिल्यानंतर मग ती चालू झाली हेलिकॉप्टर। सर्वसाधारण 1-1.5 तास तर बघत होते, त्यांना काय जमत नव्हतं, ते 1.5 तास करत होते। त्यांनी त्याचं सांगितलं की बाबा आम्ही 1.5 तास काम करत होतो, पण काय आम्हाला जमलं नाही। मग आम्ही तिथे गेल्यानंतर एक 10 मिनिटात आम्ही पूर्ण करून दिलं त्यांना ते। सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर पायलटनं टेस्ट फ्लाय घेतली आणि हेलिकॉप्टर चक्क सुरू झालं। सगळी खात्री झाली, हेलिकॉप्टर उड्डाणासाठी सज्ज झालं आणि अर्ध्या तासात हेलिकॉप्टरनं पाहुण्यांसह आकाशात भरारी घेतली। अगोदर हेलिकॉप्टर जवळून बघण्याचा किंवा हात लावण्याचा किंवा हे जाणार प्रत्यक्षात कधी नाहीच। शाळेत असताना सहलीला ज्या वेळेला गेलेलो मुंबईला, फक्त ते पण लांबून विमान जे आहे एअरपोर्टला गेल्यानंतर लांबलंच बघितलं, जवळ काय जाता चाललं नाही। आता स्वतः समोर जाऊन हात लावून बघितल्यानंतर जे आनंद मिळाला तो सांगण्या पलीकडे आनंद आहे। याआधीही या अवलिया मेकॅनिकनं चक्क पाण्यावर चालणारी कार कोल्हापुरातल्या तलावात उतरवली होती, पण आज मात्र त्यांनी कमालच केली। कोल्हापूरमध्ये काहीही शक्य आहे यावर पुन्हा एकदा विश्वास बसला। रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।